तर हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी. मी परत एकदा तुमचं नव्याने स्वागत करते आई आणि हृदय या चॅनलमध्ये. तर जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मेहंदी वगैरे आणि सर्व पाहुणे आले होते आणि मी आणि माझी बहीण हृदयांश आम्ही सर्व गेलो होतो सिन्नरला. तर सर्वच जण सिन्नरला आले होते आणि तिथूनच आम्ही म्हणजे आमचं ॲक्च्युली समर वॅकेशन होतं म्हणून आम्ही आलेलो. आणि त्यात हे लग्नही होतं. तर लग्न होतं ते माझ्या मामाच्या मुलाचं. तर आम्ही सर्व निघालो आहे लग्नासाठी. लग्न नाशिकला आहे आणि मस्त तयार झालो. तर तुम्हाला सगळ्यांचे लुक दाखवतं. तर हृदयांचं आणि शंभूचं जे कुर्ता आहे तो मी सेम घेतला होता, म्हणजे येलो कलरमध्येच आम्हाला पाहिजे होतं म्हणून. तर इकडे पहिले एंगेजमेंट होणार आहे, एंगेजमेंटची तयारी चालू आहे. झालं खेळून. पुण्यः दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तो. हात जोडा. पुण्यमुनियाः तर एंगेजमेंटची सुरुवात झालेली आहे आणि इथे मला ओटी भरण्यासाठी म्हणजे 5 सवासिनींना ओटी भरण्यासाठी बोलवलं होतं. तर ते चालू आहे. तर ॲक्च्युली हर्षदचं जो विधी होता तो पहिले होऊन गेला. मी इकडे नवरीसोबत थोडंसं काम होतं म्हणून गेली होती. तर खूप छान आहेत दोघांचीही जोडी. तर हर्षद म्हणजेच माझ्या लहान मामांचा मुलगा, जे की ते दादरला असतात आणि मुलगी देखील तिकडचीच आहे, दादरचीच आहे. पण सगळ्यांना सोयीस्कर होईल म्हणून लग्न हे नाशिकला ठेवलं होतं. कारण ऑलमोस्ट सगळे जे रिलेटिव्स आहेत ते नाशिकच्या जवळपास किंवा नाशिकमध्येच आहेत आणि सर्वांना कम्फर्टेबल होईल म्हणून मग नाशिकमध्येच लग्न हे ठेवलं होतं. तर आम्ही सर्व सिन्नरला होतो आणि सगळे माझे मावशीचे मुलं वगैरे येणार होते आणि आम्ही छान असं 2-3 दिवसांचा प्लॅन केलं होतं की सोबत राहतो म्हणून. मग आम्ही सिन्नरला थांबलेलो. रिंग प्लेटर. इथं सगळे आपल्या आपल्या ह्याच्यात आहे. तिथं लग्न चालू आहे, पाहू शकतो. मम्मी आहे तिथं मम्मी आहे. हां, बाकी इथं सगळं असं आहे. तर इथं लागलं वाटतं शंभूला. हां, इथं आम्ही सगळे खेळतोय. हा ना, हम सब खेळ रहे ना. तर हे माझ्या भाऊ बहीण, ही माझी बहीण शिवन्या माहिती आहे. हे माझी बहीण आहे आणि बाकी काही नाही. इकडं असं मस्तपैकी हॉल आहे, तिथं जेवणाला आहे आणि बाकी काही नाही. असा आहे हा हॉल. मामाचं नाही मिळत आहे ज्याचं लग्न आहे. हां, काय प्रेयर्स गाईड. हा ना रे, शंभूला काय झालं पाहतो. काय मोबाईल नको बघू. माऊ हाय कर. 400 केले का बरं? अरे तू व्यापाऱ्याचीच पोरगी आहे का? बाकी इकडे सगळे बसले. तिकडं एंगेजमेंटचं काय आहे. इथं काय काय ग मम्मा, काय ग? अरे हा, विसरली मी. तर एंगेजमेंटची एंट्री ही खूप छान अशी प्लॅन केली आणि ती खूप छान इम्प्लिमेंटही झाली. तर इथे सर्व मुलीकडचे आणि मुलाकडच्यांची एंट्री आहे. तर मस्त वाटत होतं.
हा. आहे ना, आमच्या पप्पांचं आहे, हृदयांचं आहे. मजा वाटते. नवीन घेऊन हॅपी होली. हॅपी होली नाही, हॅपी हॅपी. हे चला जायचं. तुमच्यापैकी किती लोक फक्त जेवणाचं बाकी
माझ्या मामाची मुलगी आमची सगळ्यात मोठी मामी बहीण मोकळ करून बसली. झाला एपिसोड. चला एपिसोड. तर मस्त अशी आमचं एंगेजमेंट पण झाली आणि हळदीचा कार्यक्रम पण झाला. वेट तर जसं मी सांगितलं, आज होती माझ्या मामाच्या मुलाची हळद आणि एंगेजमेंट पण होती. तर ते सर्व झालं आहे. वाजले 12. तर आता निघूया, कारण उद्या सकाळी वैदिक आहे, पण वैदिकला काही जमणार नाही, मुलं उठणार नाही, म्हणून मग डायरेक्ट लग्नालाच येणार. तर आता चलो जाऊ.